नमस्कार. आमच्या लहानपणी आहे ना, दिवाळी वगैरे आम्हाला आली हे कळायचंच ते मुळात अहिल्याबाई रांगणेकर वगैरे ह्यांच्या मोर्चाने, की आम्हाला साखर पाहिजे, डालडा पाहिजे, रेशनवर साखर द्या, डालडा द्या, मैदा द्या, ह्याच्यावरून आंदोलनं असायची. नंतर आम्ही जरा तरुण वयात आल्यावर मी मंडल आयोगसाठीचं आंदोलन पाहिलं, मोठं आंदोलन असं. आणीबाणीच्या काळात तर ते पाहिलंच होतं. ते आणि आता गरजा बदलत गेल्या माणसांच्या. अन् अ, अन्न, वस्त्र, निवारा हे मागे पडले. आता वेगवेगळ्या गरजा निर्माण झाल्या आणि 2014ला निर्माण झालेली मोठी राजकीय गरज म्हणजे मोदी सरकार उलथवून टाकणे. आता हे मोदी सरकार उलथवून टाकणे ही एवढी गरज झाल्यानंतर आता हत्यार तर पाहिजे आपल्याकडे. मग त्यांनी समाजाच्या एक एक घटकालाच हत्यार बनवायचा प्रयत्न केला. मला जेवढं आठवतं आहे ते पहिलं आंदोलन मी टू म्हणून त्यांनी आपल्या सनातनीमध्ये महिलांना खूप मान सन्मान आहे, तर त्यांच्यावरच केवढा अपमान होतो. मी टू ही ॲक्च्युली खरं खरं सांगायचं तर 2006-07मध्ये बाहेर देशामध्ये ही मी टू आंदोलन सुरू झालं होतं. त्याचं तनुश्री दत्ताने इथे नाना पाटेकरवर करून ही जवळजवळ वर्षभर चालली. आणि जर लक्षात असेल तर ह्या मी टूमध्ये फेमसाठी भुकेल्या बायकांचीच त्यांनी हे आंदोलनामध्ये जास्त भाग घेतला होता. आणि खूप मागच्या गोष्टी त्यावेळेला त्यांना फेमसाठी त्या तयार होत्या त्यांच्या सगळ्या शीलाला वगैरे सोडायला. पण जेव्हा त्यांना पाहिजे तेवढं यश नाही मिळालं तेव्हा त्यांना आठवण आली की माझ्यावर अन्याय झालेला आहे, आणि मग त्या मी टू आंदोलनामध्ये उतरल्या. तेही जवळजवळ वर्षभर चाललं आणि त्याच्यावर मग काही कायदे कानून बायकांच्या ह्याच्याने वगैरे बनवण्यात आले. त्याच्यानंतर आलं ते CAAचं शाहीनबागमध्ये झालेलं मोठं आंदोलन. आता त्याच्यामध्ये कोणाला बनवलं हत्यार, तर पूर्ण मुसलमान समाजावर कायदा आणून मुसलमान समाजावर अन्याय होता. आता खरं तर त्यामध्ये मुसलमानावर अन्याय होता का, भारतीय मुसलमानावर नव्हता. पण जे चुकीचं केलं मीटूमध्ये, शीलवंत बायकांपेक्षा तिथे अशील नसलेल्याच बायकांनी नावासाठी पुढे आलेल्या बायका ज्यांनी मिटू मिटू म्हणून ओरडलं, मग त्या आंदोलनाला थोडंसं हे देत थोडासा कानूनमध्ये फरक वगैरे केला. आता मग CAAमध्ये आलं. CAAच्या वेळेला त्यांच्यावर काहीही अन्याय नसताना फक्त कारण होतं ना, त्यांचं ध्येय होतं की मोदी सरकार उलथवून टाकायचं. पण त्याच्यासाठी मग त्यांनी काय केलं, मुसलमानांना हत्यार बनवून हे केलं. आणि आपला जावेद भाऊ होताच तिथे जेवण वगैरेची सोय करायला, मस्त पार्ट्या वगैरे झोडायच्या. आणि मग नंतर तेही यांना आपल्या शहा आणि मोदींना अगदी सब थंडा करके खाओ, त्यामुळे 1.5 वर्ष मस्त ते हे झालं, रेंगाळत राहिलं. कोविड आला नसता तर मला वाटतं शाहीन ह्याच्यातलं आंदोलन ते अजूनही राहिलं असतं. कोविड मदतीला आला आणि ते काढण्यात आलं, कारण त्यावेळेला एकमेकांच्या जवळ यायचं नाही वगैरे असे खूप बंधनं होती म्हणून झालं. आता त्याच्यानंतर झालं ते शेतकरी आंदोलन 2021-22मध्ये झालं. तेही जवळजवळ तिथे कोणाला हत्यार करण्यात आलं, शेतकरी, अन्नदाता, त्याला नाव दिलं शेतकऱ्याला अन्नदाता. आणि आले कोण, सगळे अडत्या दलाल लोकांनी हा केला. पहिल्यामध्ये महिला म्हणत ज्यांना नाव आणि फेमसाठी ज्या आतुर झालेल्या शील विकणाऱ्या बायका आल्या होत्या. शाहीनबागेमध्ये ज्यांच्यावर भारतीय मुसलमानावर कुठलाही हे नसताना तिथेही तो खोट्या ह्याच्यावर ते वर्षभर चालवलं. आणि शेतकरी ह्याच्यामध्ये 3 कानून आणले, ते रद्द करावेत म्हणून ते आंदोलन करण्यात आलं. आणि त्यातही जास्तीत जास्त पंजाब हरियाणात
पंजाबमधलीच किसान होते, बाकीचे किसान त्याच्यामध्ये आले नव्हते. फक्त एवढ्या भारतातल्या सगळ्या ह्याच्यातनं फक्त पंजाबच्या किसानांनाच ते कानून चुकीचे वाटले. असो, पण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा दलालच होते. तेही आंदोलन अगदी जावेद भाऊ जेवण वगैरे देत होते, मस्त तिथे पार्ट्या चालत होत्या. आणि तेही आंदोलन 1.5-2 वर्ष अगदी सलग चालू दिलं. पैसा सगळा चांगला खर्च व्हायला दिला आणि त्याच्यानंतर ते मोडून पडलं. नंतर आलं ते आत्ताचं जंतर मंतर. जंतर मंतरचं आंदोलन तिथे जोपर्यंत संसदेवरती जात नव्हते, अगदी 30 दिवस मस्त पार्टी सकाळ संध्याकाळ जावेद भाऊ आपला पुरवत होता, बिर्याणी वगैरे छान छान. LGBT नाचत होते, बाकीच्या अर्धनग्न मुलीसुद्धा तिथे भरपूर नाच बिग चालत होते, नको त्या शिव्या चालत होत्या. म्हणजे ह्यांनी घेतला हत्यार म्हणून वापरायला गेले ते विद्यार्थी, पण विद्यार्थी नसताना विद्यार्थ्यांच्या शिवाय म्हणजे ज्याच्या नावावर ते आंदोलन करतात, म्हणजे मी टूमध्ये बायकांच्या नावावर, त्याच्यात सुशील बायका नव्हत्या. शाहीन बागेमध्ये भारतीय मुसलमानावर कुठलाही अत्याचार नव्हता. किसान कानूनमध्ये किसानापेक्षा दलालच पुढे आले होते आणि जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा बाकीचे सगळे LGBT हे काश्मीरला वेगळं, हे सगळं जे आजचं किती पुराण गावं तेवढं कमी आहे. 2800 वगैरे अपराधी असे लोक होते. आणि हे जेव्हा संसदेवर चालू जायला लागले, म्हणजे नियम बाह्य जायला लागले, त्यावेळेला त्यांना अडवण्यात आलं. आता हेही आंदोलन असंच इथून तिथून चुटकी पुटकी वर्षभर चालणार आहे, थोडंफार. आणि त्याच्यानंतर कोणालाही ह्यातलं, आता तनुश्री दत्ता कोणाला आठवते का? मीटूची जनक भारतातल्या. शाहीन बागेचं रिकेश तिकीट कोणाला आठवते का? त्याने जंतर मंतरला सांगितलं सुद्धा की तुम्हाला नो वेअर तुम्ही होणार म्हणून. त्याची मुलाखत ऐका त्याच्यानंतर, जंतर मंतरच्या नंतर. CA मधलं शाहीन बागेमध्ये पण तसंच झालं, नो वेअर. हे तिन्ही आंदोलन अगदी पैसा वगैरे सगळं हे होऊन त्यांचं खरं रूप लोकांना दाखवूनच अगदी 1.5-2 वर्ष शांतपणे घातलं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे, अभ्यास न करणारे आणि सहज पैशासाठी भरकटणारी मुलं काय करतायत. पैशासाठी भरकटलेली ही मुलं, नशेच्या आहारी गेलेली ह्या मुली किती घाणेरड्या पद्धतीने बोलू शकतात. आपली पिढी कशी वाईट होत आहे हे आपल्याला सगळ्यांना ह्या 30 दिवसाच्या आंदोलनातून कळलेलं आहे. पण हे चालणार आहे, थोडे दिवस चालणार आणि त्याच्यानंतर हेही थंड ह्याच्यामध्ये जाणार आहे. मग अजून 2 वर्षाने दीपके कोण होता कोणाला आठवणार नाही. वेगळं काहीतरी अजून एखादा समाजातलं अजून एक हत्यार शोधतील कोणाला तरी आणि मग त्याच्यावर हे आंदोलन होईल. आता पुढचं हत्यार कोण असेल? म्हणजे बायका झाल्या, भारतीय मुसलमान झाले, शेतकरीच्या नावावर दलाल झाले, बायकांच्या नावावर बाजार बसव्या झाल्या मीटूमध्ये, मुसलमानांच्या CAमध्ये मुसलमान, ज्याच्यात मुसलमानांचा काहीही नव्हतं तरी तिथे मुसलमानावर अन्याय होतो म्हणून ते आले. शेतकऱ्यांच्या नावावर दलाल आले. इथे विद्यार्थ्यांच्या नावावर सगळे नशेडी गंजेडी आले. आणि जे LGBTQ असले सगळे उवाळून टाकलेले तिथे आले. आता पुढचं हत्यार कोण असेल? तुम्हाला सुचलं तर नक्की मला सांगा. मी विचार करते दुसरा पुढचा हत्यार कोणाला बनवला जाणार, समाजातील कुठल्या घटकाला. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.